नागपुर साइबर पुलिस की तरफ से एक बड़ी खबर सामने आ रही है। नागपुर साइबर पुलिस ने मुंबई से 2 आरोपियों को धर्मेश कुमार और अनिल बैनर्जी को गिरफ्तार किया है। आरोपियों पर रिटायर्ड बैंक अधिकारी से शेयर बाजार में निवेश का लालच देकर 80 लाख रुपए की धोखाधड़ी करने का आरोप है। आरोपी अनिल बैनर्जी से पुलिस ने 24 लाख रुपए जब्त किए। अनिल बैनर्जी यह सिल्वर फॉक्स एंटरटेनमेंट नाम से एक चैनल चलाता है और खुद ही डायरेक्शन का काम भी करता है। एक रिटायर्ड बैंक अधिकारी की शिकायत के कारण पकड़े गए दोनों ठग। हमारे संवाददाता विशाल बांबड़वाल ने साइबर क्राइम पुलिस स्टेशन के पुलिस निरीक्षक बलिराम सुतार से बात की। देखिए ये खास रिपोर्ट। सायबर पोलीस स्टेशन येथे 73/25 हा गुन्हा नोंद होता शेअर मार्केट फ्रॉडवर। त्यामध्ये कंप्लेंटंट हे बँक रिटायर्ड बँक अधिकारी होते। त्यांना शेअर मार्केटमध्ये विविध गुंतवणूक करण्यावर सांगून 80 लाखाचा फ्रॉड केला होता। त्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त नागपूरचे रवींद्र सिंगल सर, तसेच आमचे जॉईंट सीपी सर आणि क्राईम सीपी सर, तसेच आमचे उपायुक्त माननीय लोहित मतानी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि API पांढरे यांनी केला। सदर तपासामध्ये 2 आरोपी मुंबईहून अटक करण्यात आले। त्यापैकी एक अनिर्बंध बॅनर्जी हा 49 वर्षाचा कलकत्त्याचा इसम होता। दुसरा धर्मेश कुमार जय कुमार हा 45 वर्षाचा इसम जो बिहारचा होता। ते दोघेही मुंबईत वेगवेगळ्या कंपन्या काढून लोकांना फसवणूक करत होते। त्यामध्ये आपण त्या दोघांना अटक करून त्यांच्या खात्यावर गेलेले 24 लाख रुपये जे होते ते आपण मान्य कोर्टाच्या मार्फतीने परत घेतलेले आहे। यामध्ये आरोपीला अटक करून त्यांची पोलीस कस्टडी घेऊन त्यामध्ये तपास तांत्रिक करून आपण पुढील ज्या ट्रेल आहेत किंवा जिकडे पैसे गेलेले आहेत त्याचा शोध घेत आहोत। यामध्ये जो आरोपी अनिर्बंध तपसकुमार बॅनर्जी हा कलकत्त्याचा होता, त्याचं द सिल्वर फॉक्स एंटरटेनमेंट नावाचं चॅनल असून तो दिग्दर्शन करत होता। त्याच्याकडून आपण 24 लाख रुपये रिकवर केलेले आहेत आणि यामध्ये आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे। यामध्ये आणखी तपास करून जसे आपल्याला अधिक आरोपी निष्पन्न होतील ते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अटक करत आहोत।